वेलकम स्टुडंट. आज आपण ह्युमन इव्हॉल्युशन हा पार्ट पाहणार आहोत. लेसन नंबर 5 ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. याच्यामधला हा शेवटचा पॉईंट आहे, ह्युमन इव्हॉल्युशन. माणसाची उत्क्रांती कशी होत गेली हे लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ॲक्च्युली हा पॉईंट फार इंटरेस्टिंग आहे. प्रत्येकाला क्युरिओसिटी असते की ह्युमन इव्हॉल्युशन कसं होत गेलं. ह्युमन हा एक ॲनिमल आहे आणि अदर ॲनिमलपेक्षा आता तो आपल्याला वेगळा दिसतो. म्हणजे याच्यामध्ये जे इव्हॉल्युशन होत गेलं, बदल होत गेले, ते बदल कसे होत गेले. जनरली आपण असं म्हणतो की ह्युमन्स म्हणजेच आपले ओरिजिन मंकी होते, पण ते कितपत खरं आहे ते आपण ह्या लेसनमध्ये बघणार आहोत. मंकी, एप आणि ह्युमन यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो अवर नेक्स्ट स्लाईड इज. त्याच्या आधी तुमच्या पुस्तकामध्ये एक क्वेश्चन असा विचारला आहे युजर ब्रेन पॉवरमध्ये. सिन्स युअर अर्लियर स्कूल डेज यू हॅव बीन सॉल्विंग मिस्टरीज, पझल्स लेबल ॲज युअर ब्रेन पॉवर. डिड यू एव्हर वंडर वाय ह्युमन ब्रेन हॅव सच अ कॅपॅसिटी? Why and how we evolve along these lines? What is the extent of similarity between our human, chimpanzees and monkey? मी त्याने असा क्वेश्चन तुम्हाला विचारले की लहानपणापासून तुम्ही पझल्स, कोडी वगैरे सोडवता, ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली असतात. मग हे जी कोडी असतील किंवा हे जे पझल्स आहेत हे आपण का सोडवू शकतो, ह्युमन बिंग का सोडवू शकतात? मग अशी ब्रेनची काय डेव्हलपमेंट होत गेली किंवा ब्रेनची अशी कोणती कॅपॅसिटी इन्क्रीज होत गेलेली आहे की ज्याच्यामुळं आपल्याला हे पझल्स म्हणजे विचार, थिंकिंग पॉवर जी आहे ती आपल्यामध्ये अदर ॲनिमलपेक्षा डेव्हलप झालेली आहे. ह्याचे सगळे आन्सर्स म्हणजे. आणि अजून एक क्वेश्चन विचारले की तुम्हाला ह्युमन, चिंपांझी आणि मंकी यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आढळतात. म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन शिकण्या अगोदर काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही ह्युमन इव्हॉल्व कसा होत गेले हे पाहिलेले. तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन ह्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे, द डिसेंट ऑफ लाईफ. आणि याच्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्युमन, चिंपांझीज आणि मंकीज यांच्यामध्ये काही रिलेशन आहेत, काही सिमिलॅरिटीज आहेत. त्यावेळेस बऱ्याचशा त्यावेळेसच्या लोकांना मान्य नव्हतं, कारण त्यांची अशी समजूत होती की ह्युमनचे इव्हॉल्युशन झाले किंवा ह्युमन्स जे पृथ्वीवर आलेत ते एक सुपर नॅचरल पॉवर आहे अशी त्यांचं समजूत होती. आणि चिंपांझी आणि मंकीजबरोबर ज्यावेळेस त्यांनी रिलेशन आहे असं सांगितलं त्यावेळेस लोकांनी ते मान्य केलं नाही, ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये काय म्हणलं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे की अजून एक सायंटिस्ट कार्लस लिनियस नावाचे, ज्याला आपण फादर ऑफ टॅक्झॉनॉमी असं म्हणतो, ह्या सायंटिस्टने जे ह्युमनला जे नाव दिलं ते होमोसॅपियन नाव दिलं. होमोसॅपियनचा अर्थ काय होतं रे? वाईज मॅन. कार्लस लिनियस हे जे सायंटिस्ट आहेत ज्याला आपण फादर ऑफ टॅक्झॉनॉमी असं म्हणतो आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर ज्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी ह्युमनला एक सायंटिफिक नेम दिलेला आहे, ते म्हणजे होमोसॅपियन मीन्स वाईज मॅन, ठीक आहे. आता इथे काय म्हटलं आहे बघा. इट हॅज बीन ट्रेस दॅट द ह्युमन इव्हॉल्युशन ॲपियर टू हॅव इव्हॉल्व फ्रॉम अ ट्री रेवलिंग श्रू लाईक ॲनिमल. म्हणजेच ज्यावेळेस इव्हॉल्युशनचा आपण स्टडी करतो आहे, ह्युमन इव्हॉल्युशनचा स्टडी करतो आहे, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की सुरुवातीला जे आपण एकदम स्टार्टिंग म्हणतो ती किंवा ते जे ॲनिमल्स होते ते ॲनिमल्स कसे होते रे? ट्री ट्रॅव्हलिंग होते. म्हणजे एखादं आपण काय म्हणतो ट्री ट्रॅव्हलिंग श्रू लाईक ॲनिमल म्हणजेच झाडावर राहणारे ॲनिमल्स असेल, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुमच्या अगोदरच्या जो सिलॅबस तुमचा रिड्यूस झालेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला इपोक किंवा इराजबद्दल माहिती दिलेली. तो सिलॅबस जरी कट झाला असेल तरी इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही रीड करू शकता. इपोक म्हणजेच काय, MYAचा अर्थ काय आहे, मिलियन इयर्स ॲगो, असे सगळे शब्द त्यांनी दिलेले आहेत. आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवात कोणत्या इपोकमध्ये झालेली आहे? दिस प्रोसेस बिगॅन इन पॅलिओलिथिक इपोक. During this period, dwelling forests forced arboreal mammals to adapt to life on land. म्हणजेच झाडावर राहत होते म्हणजेच ते कसले होते रे? अर्बोरियल होते, ठीक आहे. आणि अर्बोरियल नंतर मग त्यांचं अडॅप्टेशन होत गेलं आणि हे प्राणी कशावर आले? जमिनीवर राहायला लागले. This descent must have been the driving force. In the following chart, it can be seen that we are most closely related to gibbons,
चिंपाजीज अँड गोरिलाज. इथे बघा हा पॉईंट एक लक्षात ठेवा. त्यांनी असं म्हटलं आहे की वी आर मोस्ट क्लोजली रिलेटेड. आपलं रिलेशन कुणाशी आहे किंवा ह्युमनचं रिलेशन क्लोज रिलेटेड कुणाशी आहेत? जिबॉन, चिंपाजीज आणि गोरिलाजमध्ये आहेत. ठीक आहे. मग इथे बघा आपण नेक्स्ट पॉईंट किंवा इथे चार्ट पुढच्या स्लाईडमध्ये मी घेतलेला आहे. तो चार्ट आपल्याला काय सांगतो? ओके, चार्ट. इथे बघा ह्युमनचं क्लासिफिकेशन तुमच्या पुस्तकामध्ये क्लास मॅमेलियापर्यंत पासून पुढे दिलेलं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की किंगडम ॲनिमलिया, ह्युमन आहेत ते ॲनिमल्स आहेत. सो किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा. हे क्लासिफिकेशन तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर अजून जर म्हटलं तर सेक्शन आपण त्याला ग्नॅथोस्टोमाटा असं म्हणतो आहे, म्हणजे हॅविंग जॉज. नंतर सुपर क्लास आहे त्याचा तो म्हणजे टेट्रापोडा आहे. आणि त्याच्यानंतर मग क्लास येतो तो म्हणजे मॅमेलिया. बघा किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा, सेक्शन ग्नॅथोस्टोमाटा अँड सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्राचा अर्थ काय होतो? 4. 4 लिम्स ज्याला आहेत त्याला आपण काय म्हणतो? टेट्रापोडा असं म्हणतो. ठीक आहे. मग याच्यानंतर क्लास मॅमेलियामध्ये क्लासिफिकेशन कसं दिले बघा. क्लास मॅमेलियन जे आहे त्याचं क्लासिफिकेशन मार्सुपियल्स ज्याला आपण पाउच्ड मॅमल्स असं म्हणतो आहे, म्हणजे कंगारूसारखे. नंतर मोनोट्रिम्स म्हणजेच एग लेईंग मॅमल्स. ठीक आहे. मोनोट्रिम्स म्हणजेच काय? एग्स लेईंग मॅमल्स. आणि युथेरियन्सचा अर्थ इथे काय घेतला? युथेरियनचा अर्थ दिला की त्यांना ट्रू प्लासेंटा आहे. थेरियाचा जे सबक्लास आहे थेरिया त्याला व्हिव्हिपॅरस असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण इथं जे काही व्हिव्हिपॅरस आहेत जे बर्थ म्हणजे ॲनिमलला जन्म देणार आहे त्याला आपण व्हिव्हिपॅरस असं म्हणणार आहे. मग हे व्हिव्हिपॅरस जे आहेत त्या व्हिव्हिपॅरसमध्ये युथेरियन हा त्याचा इन्फ्रा क्लास आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ट्रू प्लासेंटा आहे. त्याच्यानंतर ऑर्डर काय घेतली आहे बघा? प्रायमेट घेतली. ओके, लक्ष द्या इकडे. ऑर्डर आहे ती म्हणजे प्रायमेट. ओके, इथे बघा ऑर्डर प्रायमेट आहे. क्लासिफिकेशन कसं आहे बघा? क्लास मॅमेलिया. ओके, नंतर आपण इथं इन्फ्रा क्लास किंवा क्लास जो आहे तो काय घेतो आहे? युथेरियन्स असं म्हणतो आहे. युथेरिया असं म्हटलं, इन्फ्रा क्लास म्हणतात त्याला. ऑर्डर आहे ती म्हणजे प्रायमेट. मग या प्रायमेटमध्ये काय काय येतं? तर प्रायमेटमध्ये जनरली मंकीज, एप आणि ह्युमन्स येतात. ठीक आहे. मग या ऑर्डर प्रायमेट्समध्ये पुन्हा सब ऑर्डर्स आहे बघा. प्रोसिमी आहे आणि दुसरं आहे अँथ्रोपॉइडिया. आता याच्यामध्ये 3 पॉईंट पण दिलेले आहेत तुम्हाला. 3 पॉईंटमध्ये काय काय दिले आहे बघा. न्यू वर्ल्ड मंकीज, ओल्ड वर्ल्ड मंकीज आणि होमोडिया. आता न्यू वर्ल्ड मंकीज आणि ओल्ड वर्ल्ड मंकीजमध्ये आपल्याला इथं मंकीज म्हणतो आहे, पण इथं जे मंकीज आहेत न्यू वर्ल्ड मंकीजमध्ये आपल्याला जे जनरली आता दिसतात तर स्क्विरल मंकी, स्पायडर मंकी असं म्हणतो, ज्याला टेल आहे. ठीक आहे. लॉंग प्रिहेन्सिल टेल आहे तर न्यू वर्ल्ड मंकीज असं म्हणतो आहे आपण. आणि ओल्ड वर्ल्ड मंकीजमध्ये काय होणार आहे? शॉर्ट नॉन प्रिहेन्सिल टेल आहे. ओके, गॅबॉन असेल, लंगूर असेल ह्याच्यामध्ये येतात. आणि होमोडिनीमध्ये आहे. होमोडिनीमध्ये पुन्हा 3 क्लास केलेले आहेत बघा. हायलोब्लॅटिडी, पॉंगिडी आणि होमिनिडी. ठीक आहे. याच्यामध्ये मग काय येते बघा? जिबॉन आहे. ओके, नंतर चिंपाजी आहे आणि होमिनिडी आहे. म्हणजे हे 3 ऑर्गॅनिझम किंवा हे 3 ॲनिमल्स आहेत ते एकाच क्लासचे. ठीक आहे, एकाच ऑर्डरचे. जर तुम्ही ह्या तिन्हींचं क्लासिफिकेशन बघितलं, तिन्हींचा चार्ट पाहिलं तर चार्टमध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन एकच आहे. किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, सबफायलम व्हर्टिब्रेटा, क्लास मॅमेलिया. बरोबर आहे. नंतर आपण इन्फ्रा क्लास त्याचा युथेरिया आहे, ऑर्डर प्रायमेट आहे, सब ऑर्डर अँथ्रोपोडिया आहे. नंतर याच्यामध्ये होमोनिडिया जे आहे, होमोनिडियानंतरमध्ये मग 3 आपण त्याचे हे केले. याच्यामध्ये जिबॉन आहे, चिंपाजी आहे आणि ह्युमन बिंग आहे. ठीक आहे. गोरिला वगैरे हे एप्स आहेत. काय आहेत? एप्स आहेत. ठीक आहे. मग इथं आपल्याला जे काही सिमिलॅरिटी बघायचे आहेत किंवा एप किंवा ह्युमन इव्हॉल्युशन कसं होत गेलं ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघूया. ओके, आता क्वेश्चन तुम्हाला मी असा विचारते, हु इज द क्लोजेस्ट रिलेटिव्ह ऑफ ह्युमन?
तुम्हाला काय वाटतं? आपण चार्टमध्ये बघितलं की जवळच जिबॉन आहे, एप्स आहे, गोरिला आहे, चिंपाजी आहे, ऑर्गॅन्टन आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण रिलेटिव्ह आहे, कोण क्लोजेस्ट रिलेटिव्ह आहे ह्युमनच्या? तर याचा आन्सर असणार आहे चिंपाजी. चिंपाजी नंतर गोरिला आहे, नंतर जिबॉन आहे. ठीक आहे, पण सगळ्यात जास्त कॅरेक्टरिस्टिक सिमिलॅरिटी आपल्याला ह्युमन आणि कुणामध्ये आढळतात? चिंपाजीजमध्ये आढळतात. सो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये असं विचारलं, डू यू नोमध्ये किंवा तुम्हाला माहिती दिली आहे बघा, देर इज अ डिफरन्स ऑफ ओनली 2.5% बिटवीन DNA ऑफ चिंपाजीज अँड मॅन, व्हाईल बिटवीन मंकी अँड मॅन इट इज 10%. लक्षात ठेवा, जर आपण ह्युमन बिईंग आणि चिंपांझी यांच्या DNA जर कंपॅरिझन केलं तर फक्त आपल्याला डिफरन्स किती आढळतो रे? फक्त 2.5% आढळतो आहे. ओनली 2.5% डिफरन्स बिटवीन DNA ऑफ चिंपांझी अँड मॅन. पण जर आपण एखाद्या मंकी आणि मॅनच्या DNA जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला तिथं डिफरन्स जास्त दिसतो. किती येते? 10%. लक्षात ठेवा, there is a difference of only 2.5% between DNA of chimpanzee and man, while between monkey and man it is 10%. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. आता इथं थोडक्यात सांगितलं बघा इव्हॉल्युशन कसं होत गेलं. The major evolutionary trends in transition from ape to man are considered further. Special characteristics have been acquired by man in the course of evolution. Major changes that took place in the evolution of man include, आता त्यांनी सांगितलं की एप आणि मॅन जे काही क्लोज काही सिमिलॅरिटीज आपल्याला याच्यामध्ये काही डिसिमिलॅरिटी दिसतात. बरोबर आहे, मोस्ट ऑफ द सिमिलॅरिटी तुम्हाला चार्टमध्ये पुढे दिलेले आहेत. मग इथं जे इव्हॉल्युशन होत गेलं किंवा ह्युमन जे आहे की इव्हॉल्युशन टोटल आपल्या अर्थवर इव्हॉल्युशन होत असताना मॅनमध्ये सुद्धा काय झालं रे? इव्हॉल्युशन होत गेले, काही कॅरेक्टरिस्टिक्स ॲक्वायर्ड त्याच्यामध्ये झालेत. मग काही मेजर चेंजेस ह्युमनमध्ये झाले. ठीक आहे, मेजर चेंजेस दॅट टूक प्लेस इन अ इव्हॉल्युशन ऑफ मॅन इन्क्लूड. मग काय काय झालं आहे त्याच्यामध्ये? लक्षात ठेवा, पहिला पॉईंट, इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन. ब्रेनच्याबद्दल लक्षात ठेवा. पहिलं इव्हॉल्युशन झालं म्हणजेच काय? तर ह्युमनचा ब्रेन आहे त्याची साईज आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज झाली. ठीक आहे, सो फर्स्ट पॉईंट, increase in size and complexity of brain. Second, enhanced intelligence म्हणजे बुद्धिमत्ता काय झाली रे? ते वाढली. See, first point, increase in size and complexity of brain. Second point, enhanced intelligence. Then third, increase in cranial capacity. Cranial capacity तुम्ही 10th मध्ये शिकलाय, क्युबिक सेंटीमीटर CC लिहिलं जातं. क्रॅनियल कॅपॅसिटी आहे ती वाढली. नंतर बायपेडल लोकोमोशन, 2 पायावर चालायला सुरुवात केली, बायपेडल लोकोमोशन. अपोजेबल थंब जे आहेत ते सगळे एक म्हणजे थंब जे आहेत ते थंब फोरलिमचे म्हणूया आपण, फोरलिमचे थंब आणि फिंगर्स ह्या एका डिरेक्शनला आहेत का? नाहीत. म्हणजेच हे जे थंब आहेत ते अपोजेबल आहेत. अपोजेबल असल्यामुळं एखादी वस्तू पकडण्यासाठी याचा वापर केला गेला. ठीक आहे, अपोजेबल थेम आहे. इरेक्ट पोश्चर, नंतर शॉर्टनिंग ऑफ फोरलिम, जे पुढचे पाय त्याची लेंथ आहे ती कमी झाली आणि हाइंडलिमची काय झाली? वाढली. शॉर्टनिंग ऑफ हाइंडलिम अँड लेंथनिंग ऑफ शॉर्टनिंग ऑफ फोरलिम. फोरलिम म्हणजे पुढचे पाय, त्याला आपण आता हात म्हणतोय. ते फोरलिमची लेंथ कशी झाली? कमी झाली आणि हाइंडलिमची लेंथ वाढली. डेव्हलपमेंट ऑफ चीन तुम्हाला माहिती आहे, चीन डेव्हलप झाली. पेल्विक गिर्डल जे आहे ते पेल्विक गिर्डल बॉर्डर झालं. ओके, देन डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर. तुम्ही ज्यावेळेस 11th स्टँडर्डमध्ये ज्यावेळेस बोनचं स्टडी केलं आहे त्यावेळेस तुम्हाला हे सगळं झालं आहे. पेल्विक गिर्डल, पेक्टोरियल गिर्डल, परत जे काही व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याच्यामध्ये लुंबार कर्वेचर. त्याचबरोबर म्हणजे हे जे फिजिकल चेंजेस झाले त्याचबरोबर सोशल आणि कल्चर डेव्हलपमेंटसुद्धा ह्युमनमध्ये झाली. सोशल मीन्स सामाजिक आणि कल्चरल मीन्स सांस्कृतिक, ही सुद्धा त्याच्यामध्ये विकास होत गेला. मग त्याच्यामध्ये काय काय होत गेलं? आर्टिक्युलेट स्पीच, आर्ट, डेव्हलपमेंट ऑफ टूल्स एक्सेट्रा. तुम्हाला माहिती आहे की अदर ॲनिमल्स जे करू शकत नाही ते आपण ह्युमन्स करतो आहे. म्हणजे बोलण्याची कला असेल, काही वेगवेगळे ड्रॉइंग असेल, रायटिंग असेल किंवा
टूल्स ज्या तयार केले, जी हत्यारं तयार केलेली आहेत, ही सगळी ह्याच्यामध्ये डेव्हलप म्हणजे ह्युमनचं इव्हॉल्युशन होत गेलेलं. पुन्हा सांगते बघा, याच्यावर क्वेश्चन्स बऱ्याच वेळा पडला जातो. इव्हॉल्युशन झालं म्हणजे नक्की काय झालं? फर्स्ट वन, इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन. सेकंड, इन्हान्स्ड इंटेलिजन्स. थर्ड, increase in cranial capacity. Fourth, bipedal locomotion. Fifth, opposable thumb. Next, erect posture. Then shortening of forelimbs and lengthening of hind limbs. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ चीन. तुम्ही जर जिबॉन किंवा अदर एप जर पाहिले आणि ह्युमन बिईंग जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला आपली ह्युमन बिईंगमध्ये प्रॉमिनंट चीन दिसते. ठीक आहे. नंतर पेल्विक गिटल्स ब्रॉड झाले, लिंबार कर्वेचर आहे तो डेव्हलप झाला आणि त्याचबरोबर सोशल आणि कल्चरल डेव्हलपमेंटसुद्धा होत गेली. ठीक आहे. आता याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक ह्युमन इव्हॉल्युशनचा चार्ट दिलेला आहे. इथे बघा की ह्युमन इव्हॉल्युशन जे होत गेलं त्याचे काही नेमिंग्स दिलेले आहेत. पहिलं आहे, हेड्स दिलेले आहेत. ड्रायोफिथिकस, आता हे सगळे शब्द झालेत तुम्हाला 10th ड्रायोफिथिकस, नंतर रॅमाफिथिकस, ॲस्ट्रोलिओफिथिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निंडरथल मॅन अँड होमो सॅपियन. मग अशी तुम्हाला सांगितलं होमो सॅपियन हे कोणी नाव दिलं तर तुम्हाला माहिती आहे कार्लस लिनियस या सायंटिस्टने दिलं. ठीक आहे. होमोसॅपियन, कारण मॉडर्न मॅन ज्याला आपण म्हणतो किंवा वाईज मॅनसुद्धा असं म्हणतो. मग हे जे जी नावं आहेत, डायोफिथिकस, रॅमाफिथिकस, ॲस्ट्रोलोफिथिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निंडरथल मॅन अँड होमोसॅपियन, हे सेरीजने आले पाहिजेत. मग कशा पद्धतीने लक्षात ठेवता आहे बघा. आता इथे ड्रायोफिथिकस आहे, तर ड्रायोफिथिकस किंवा सगळ्याच हे जे ॲनिमल्स किंवा इथं एप किंवा मेन ह्युमन म्हटलेलं आहे, त्यांचा ॲपेरियन्स कसा होता, तर काही आहेत ते एप ड्रायोफिथिकस आहेत ते एप लाईक आहेत, रॅमाफिथिकस आहेत ते मॅन लाईक आहेत, माणसासारखे होते, ड्रायोफिथिकस एपसारखे होते. तर ॲस्ट्रोलोफिथिकस कसे होते रे? एप आणि मॅनसारखे होते. म्हणजे इट इज अ कनेक्टिंग लिंक. मोस्ट ऑफ द टाईम हा क्वेश्चन विचारला जातो की कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन कोण आहे? तर ॲस्ट्रोलोफिथिकस. ॲस्ट्रोलोफिथिकस हा कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन एप अँड मॅन, म्हणजे दोन्हीच्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. ठीक आहे. होमो हॅबिलिस हँडीमॅन लाईक. होमो इरेक्टस आहे तो एप मॅन असं म्हटलं गेलं, एप आणि मॅनसारखा. निंडरथल मॅन ॲडव्हान्स्ड प्री हिस्टॉरिक मॅन. अजून ह्याच्यामध्ये काय झालं निंडरथल मॅनमध्ये की जो पूर्वीचा मॅन होता होमो इरेक्टसपेक्षा तो कसा झाला आहे? ॲडव्हान्स झाला आहे. आणि होमोसॅपियन म्हणजे मॉडर्न मॅन. ठीक आहे. नंतर कुठे कुठे त्याचे फॉसिल सापडले ही नावं जी दिली गेली आहेत किंवा हे जे ॲनिमल्स आहे म्हणते मी इथं, हे कुठे सापडले गेले? तर गेल्या वर्षी ह्याच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये ही एक MCQ विचारली होती की जे फॉसिल्स आहेत ते फॉसिल्स ह्युमनचे कुठं सापडले गेले? तर ड्रायोफिथिकसचे लेक व्हिक्टोरियामधली लेक जी आहे आफ्रिकामध्ये लेक व्हिक्टोरियामध्ये, त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा ह्याचे फॉसिल सापडलेले आहेत. रॅमाफिथिकसचे कुठं आहे ते इंडियामध्ये शिवालिक हिल्स, त्याचबरोबर केन्यामध्ये पण सापडलेले आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे त्याचे फॉसिल सापडले त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर किती कालावधीमध्ये आहेत? तर तुमच्या पुस्तकामध्ये अगदी मला वाटते 110 ते 111 पानामध्ये जिओलॉजिकल टाईम स्केल दिले आणि त्याच्यामध्ये अर्थ तयार झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा जो टाईम स्केल आहे, जो कालावधी आहे, तो एकूण 6 इराजमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. पहिला आहे अझॉइक इरा, ज्याच्यामध्ये लिव्हिंग बिईंग्स नव्हत्या, म्हणजे केमिकल इव्हॉल्युशन झालं किंवा फॉर्मेशन ऑफ अर्थ झालं. नंतर अर्चेझॉइक आहे, त्याच्यामध्ये ओरिजिन झालं. मग अशा पद्धतीनं एकूण 6 इराज आहेत. आणि आत्ता जो आपला इरा आहे त्याला सिनोझॉइक इरा असं म्हटलं जातं. रिसेंट म्हणजे सिनोझॉइकमध्ये इथं आपल्याला सिनोझॉइकमध्ये किंवा रिसेंट ज्याला आपण होलोसिनिक असं म्हणतो आहे, तर इथं जे पिरियड्स आहेत म्हणजे ड्रायोफिथिकस किती होते तर 20 to 25 MYA. MYAचा अर्थ काय येणार आहे?
मिलियन इयर्स ॲगो. काय अर्थ होणार आहे? मिलियन इयर्स ॲगो. म्हणजे 20 ते 25 MYA मिलियन इयर्स ॲगो कोण होते? ड्रायोफिथस होते. ठीक आहे, किंवा त्या इपोकला मायोसिन इपोक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर रॅमाफिथिकस जे आहे ते 14 to 20 मिलियन्स इयर्स ॲगो. देन ॲस्ट्रोलोफिथिकस आहेत 4 to 1.8 मिलियन इयर्स ॲगो. MYAचा अर्थ कळतोय मिलियन इयर्स ॲगो. देन होमो हॅबिलिस आहेत ते 2.5 to 1.4 मिलियन इयर्स ॲगो. होमो इरेक्टस 1.5 मिलियन इयर्स ॲगो. अँड निंडरथल मॅन जो आहे तो निंडरथल मॅन 1 lakh to 40,000 इयर्स ॲगो. ठीक आहे, 1 lakh to 40,000 इयर्स ॲगो म्हटलेलं आहे. आणि होमो सॅपियन म्हणजे आत्ताच आहे. मग स्केलेटल फीचर्स कसे होते? तर याचे तुम्हाला ड्रायोफिथिकस आणि रॅमाफिथिकसचे स्केलेटल फीचर्स, स्केलेटन त्याचे जे काही वैशिष्ट्य ते दिलेली नाही आहे. पण तिथून पुढं ॲस्ट्रोलोफिथिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निंडरथल मॅन त्याचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स, स्केलेटल फीचर्स तुम्हाला दिले आहेत की ॲस्ट्रोलोफिथिकस होता तो जास्त 4 फुटापेक्षा जास्त उंच नव्हता, नॉट टॉलर दॅन 4 feet. जॉज लार्जर प्रोग्नॅन्थस फेस, चीन अपसेंट, लुंबार कर्वेचर प्रेझेंट. जॉ लार्जर होते, बरोबर, जबडे मोठे होते. आणि प्रोग्नॅन्थस फेस म्हणजे असा पुढं आल्यासारखा जबडा जो आहे किंवा फेस आहे तो असा उबट किंवा पुढं आल्यासारखा होता. चीन अपसेंट होती. ओके, त्याच्यानंतर लुंबार कर्वेचर प्रेझेंट होता. होमो हॅबिलिसमध्ये काय म्हटलं आहे? लोअर जॉ, जो खालचा जॉ आहे तो दिसतो याच्यामध्ये. लाईटली बिल्ड डेंटिशन, मोर लाईक मॉडर्न मॅन, स्मॉलर मोलार. मोलार, प्रीमोलार आपण 11th शिकलो आहे. दाढा जे आहेत त्या स्मॉलर होत्या आणि मॉडर्न मॅनसारखं त्याचं ते दाताची ठेवण होती. ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी असं म्हटलं की होमो इरेक्टस आहे. होमो इरेक्टसमध्ये जनरली हाईट आहे ती 5 feet म्हटले. प्रोग्नॅन्थस फेस आहे, मॅसिव्ह जॉ, ह्यूज टीथ, देन चीन अपसेंट, बोनी आयब्रोज. आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आयब्रोज ज्या आहेत त्या बोनी किंवा प्रॉमिनंट त्याच्यामध्ये दिसत होत्या. आणि निंडरथल मॅनमध्ये पुन्हा असं म्हटलं की हेवी बिल्ड, शॉर्ट प्रॉमिनंट ब्रोरिज, लो फोरहेड, डीप जॉ, चीन अपसेंट, आउटवर्डली कर्व्ड थाय बोन्स. ठीक आहे, हे झाले त्याचे फेशियल कॅरेक्टरिस्टिक किंवा स्केलेटल फीचर्स असं म्हणलं. आता पोश्चर कसं आहे रे त्याचं? तर पोश्चर सगळीकडे इरेक्ट आहे. फक्त ड्रायोफिथिकसमध्ये मात्र आपल्याला ते कसं दिसतं? सेमी इरेक्ट आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. सगळीकडे तुम्हाला कसं दिसतंय? इरेक्ट पोश्चर आहे. फक्त ड्रायोफिथिकसमध्ये सेमी इरेक्ट आहे. आता क्रॅनियल कॅपॅसिटी जी आहे ती क्रॅनियल कॅपॅसिटी काय होत गेली रे? इन्क्रीज होत गेली. कधी कधी तुम्हाला विचारली जाते. इथे तुम्हाला पहिल्यांदा ड्रायोफिथिकस किंवा रॅमाफिथिकसची दिलेली नाही आहे, पण ॲस्ट्रोलोफिथिकसची माहिती दिली. ठीक आहे, ॲस्ट्रोलोफिथिकसमध्ये अपराईट म्हटले बघा, इथे एक आहे चेंजेस. पोस्चर इथं अपराईट म्हटले गेले. इथं क्रॅनियल कॅपॅसिटी जी आहे ती 450 to 600 cc पर्यंत आहे. देन होमो हॅबिलिसमध्ये ती किती आहे रे? 650 to 800 cc आहे. नेक्स्ट होमो इरेक्टस असेल, होमो इरेक्टसमध्ये 900 cc आहे. निंडरथल मॅनमध्ये ती इन्क्रीज झाली आहे, 1400 cc झाली आहे. तर होमो सॅपियनमध्ये 1450 cc झालेली आहे. मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला शेवटचं होमो सॅपियन किंवा निंडरथल मॅनचा क्रॅनियल कॅपॅसिटी विचारली जाते. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये स्पेशल फीचर्स काय असतील दिलेले त्यांनी. ड्रायोफिथिकस होते ते क्लोज सिमिलॅरिटी त्यांची चिंपाझी बरोबर होती. रॅमाफिथिकसचं स्पेशल फीचर काही दिलेलं नाही आहे त्यांनी. पण ॲस्ट्रोलोफिथिकस आहे. तर ॲस्ट्रोलोफिथिकसला काय म्हणले बघा, मगाशी आपण त्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं होतं. तर त्यामुळे त्यांनी असं म्हटले मॅन विथ ए ब्रेन. मॅनसारखा पण ब्रेन मात्र कुणाचा होता? एपसारखा होता. ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी असं म्हटलं आहे की होमो हॅबिलिसमध्ये प्रोबॅबली डिड नॉट इट मीट. होमो हॅबिलिसमध्ये तो जो ह्युमन लाईक ॲनिमल होता तो काय करत नव्हता? मीठ खात नव्हता, म्हणजे मांसाहारी नव्हता. त्यानं टूल्स बनवले दगडापासून. ओके, मेड टूल्स फ्रॉम स्टोन, निक नेम्ड हँडीमॅन. हाही क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. हँडीमॅन कुणाला म्हटलं जातं? होमो हॅबिलिसला. ठीक आहे. त्याच्यानंतर होमो इरेक्टस आहे. आता मात्र इथं हा काय करायला लागला? मांसाहार करायला लागला. ठीक आहे, म्हणजेच प्रोबॅबली एट मीट, ओमनिव्होरस, मांसाहारी झाला. माईट हॅव युज्ड फायर, कदाचित त्यांनी काय केलं तर आग वापरायला सुरुवात केलं. ठीक आहे.
देन त्याच्यानंतर होता निंडरथल मॅन. ओके, निंडरथल मॅनमध्ये यूज्ड अ हाईट, बरीड देअर डेट, कन्स्ट्रक्टेड फ्लिंट टूल्स. म्हणजे बरंच वेळ त्यांनी काय केलं तर वेगवेगळ्या वस्तू वापरायला सुरुवात केली, हत्यारं तयार केलीत आणि इथं जे त्यांच्यातला एखादा जर डेड झाला तर तो बरी करायला त्यांनी सुरुवात केली. आणि होमोसॅपियन तुम्हाला आत्ताच माहिती आहे, डिस्टिंक्ट डेव्हलप्ड रेसेस, डेव्हलप्ड केव आर्ट अबाउट 1,80,000 नाही 18,000 म्हणून 18,000 इयर्स ॲगो. ठीक आहे, डेव्हलप्ड डिस्टिंक्ट रेस, डेव्हलप्ड केव आर्ट अबाउट 18,000 इयर्स ॲगो. अजूनही तुम्ही व्यवस्थित हा चार्ट बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण यूज अ ब्रेन पॉवरमध्ये तुम्ही हा आन्सर सांगायचं आहे. इवन दो द क्रॅनियम ऑफ एलिफंट इज लार्जर दॅन दॅट ऑफ मॅन, ह्युमन आर कन्सिडर्ड आर मोर इंटेलिजंट दॅन एलिफंट. वाय इज इट सो? जरी एलिफंटची क्रॅनियम जो आहे किंवा एलिफंटचा क्रॅनियम आहे तो मॅनपेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा माणसाला एलिफंटपेक्षा जास्त इंटेलिजंट का समजलं जातं? ह्याचा आन्सर मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. नंतर सम ऑफ आवर अँसेस्टर अँड देअर इव्हॉल्युशनरी हिस्ट्री इज शोन इन द टेबल. तुम्हाला आता टेबलमध्ये दाखवलेली आहे. द अबव टेबल क्लिअरली शो द ग्रॅज्युअल इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी. इथे आपल्याला काय कळतं आहे तर प्रत्येक वेळेस क्रॅनियल कॅपॅसिटी इन्क्रीज म्हणजे ॲस्ट्रोलोपिथिकसपासून होमोसॅपियनपर्यंत क्रॅनियल कॅपॅसिटी काय होत गेली, इन्क्रीज होत गेली आहे. शेप ऑफ स्कल इन्क्रीज होत गेला आहे. डेंटिशन ऑफ द ancestral human till death. Our journey of evolution still continue. बघा इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय की इथे त्यांनी असं म्हटलं आहे की अजूनही आपली जी जर्नी आहे इव्हॉल्युशनची ती चालूच आहे. कालांतरण 1,000-2 वर्षानंतर आपल्यामध्ये सुद्धा काही चेंजेसच आहे. म्हणजे आता तुम्हाला जो होमोसॅपियन जे स्ट्रक्चर दिसतं आहे त्यात काहीतरी चेंजेस असतील आणि हे कशामुळे होतं तर ॲडॅप्टेशन किंवा नेचरमध्ये असे काही चेंजेस होतात की आपल्या बॉडीमध्ये त्याचे किंवा म्युटेशन होत जातं आहे आणि आपल्याला ते स्ट्रक्चर वेगळं दिसतं. त्यामुळे असं त्यांनी म्हटलं होतं आवर जर्नी ऑफ इव्हॉल्युशन स्टील कंटिन्यू. अजूनसुद्धा इव्हॉल्युशन काय आहे, इव्हॉल्युशनचा प्रवास चालूच आहे. तुम्हाला इथं पिक्चरमध्ये ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये प्रत्येक म्हणजे इथं आपल्या प्रत्येक स्टेपमध्ये ह्युमन कसा इव्हॉल्व होत गेला आहे, पहिला कसा होता, नंतर त्याचे चेंजेस कसे होत गेलेत हे आपण बघतोय. आता ह्युमन बीइंग इज अ मोस्ट इव्हॉल्व इंटेलिजंट लिव्हिंग बीइंग. तुम्हाला माहिती आहे की ह्युमन बीइंग हा सगळ्यात जास्त इव्हॉल्युशन झालेला आणि इंटेलिजंट बीइंग आहे. एट वी आर नॉट सेल्फ सफिशियंट. थिंक ऑफ व्हेरियस असेट फॉर विच वी डिपेंड ऑन अदर लिव्हिंग बीइंग फॉर अवर सर्वायवल. जरी आपण इथे बघा दिलं आहे आपण मोस्ट इव्हॉल्व आहे, आपण इंटेलिजंट आहे, तरीसुद्धा आपण आपल्याला जगण्यासाठी दुसऱ्या ॲनिमलवर किंवा प्लांटवर डिपेंड असावं लागतं आहे. आपण अजूनही सेल्फ डिपेंडंट नाही. एट वी आर नॉट सेल्फ सफिशियंट. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी दुसऱ्या लिव्हिंग बीइंग्सवर अवलंबून राहावं लागतं आहे. ठीक आहे. आणि मग तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलं की गडचिरोली डिस्ट्रिक्ट जे आहे महाराष्ट्रामध्ये, गडचिरोली डिस्ट्रिक्ट जी आहे तिथे एक पार्क तयार झालं आहे आणि ते पार्क कसलं रे, फॉसिल पार्क आहे. नवीनच तुम्ही ऐकत असाल. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नवीन पार्क तयार झालेला आहे. फॉसिल पार्क असं म्हटलं गेलं आहे त्याला, वडाधाम फॉसिल पार्क. त्याच्याबद्दल तुम्हाला जर इन्फॉर्मेशन काढता आली तर काढा. म्हणजे ॲक्च्युली हा पॉईंट जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. नंतर अजून त्यांनी सांगितलं की मध्य प्रदेशमध्ये अशी एक केव्ज आहे की जिथं तुम्हाला प्रीहिस्टॉरिक ह्युमन्सनी वेगवेगळ्या पेंटिंग्स केल्या. त्या केव्ज ज्या आहेत, गुहा आहेत, त्या गुहांमध्ये वेगवेगळे पेंटिंग्स केलेले तुम्हाला दिसतील. याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे. इथे आपला ह्युमन इव्हॉल्युशन संपलेलं आहे. ह्युमनमध्ये इव्हॉल्युशन कसं होत गेलं ते आपण पाहिलं.
मधला जो पार्ट आहे तो मधला पार्ट तुम्ही इव्हॉल्युशनच्या अगोदरचा जो पार्ट आहे इराजबद्दल इपोकबद्दल जी माहिती दिलेली आहे किंवा जिओलॉजिकल स्केलबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी वाचू शकता. ठीक आहे. इथं आपला 5th लेसन कंप्लीट झालेला आहे. 5th लेसनमध्ये आपण काय काय बघितलं तुम्हाला माहिती आहे. मॉडर्न सिंथेटिक थेरी पाहिली, त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन असेल, नॅचरल सिलेक्शन असेल आणि आयसोलेशन बघितलं. आणि आजचा पॉईंट होता शेवटचा तो म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन. मला वाटतं हा जो पॉईंट आहे तो सगळ्यांना समजला असेल. ओके, थँक्यू.